प्रॉब्लेम सेट सेकंड. बघा क्वेश्चन नंबर 13. क्वेश्चन नंबर 13 काल कंप्लीट झाला आपला. 13 नंबरचा जो क्वेश्चन होता तिथपर्यंत आपलं काल झालेला आहे. आता आपल्याला जो आहे तो क्वेश्चन नंबर 14 वाला क्वेश्चन बघायचा आपल्याला. बघा काय क्वेश्चन आहे. इन अन आयसोसेल्स ट्रायंगल लेंथ ऑफ कॉन्ग्रंट साइड इज 13 सेंटीमीटर. काय म्हटलंय. आयसोसेल्स ट्रायंगल आहे. आयसोसेल्स ट्रायंगल्स टू साइड्स आर कॉन्ग्रंट. आयसोसेल्स ट्रायंगल आणि या ठिकाणी परपेंडिक्युलर एक आहे म्हणताय. ट्रायंगल ABC कन्सिडर करू आपण त्याला अँड D. ओके काय म्हणते बघा. इन अन आयसोसेल्स ट्रायंगल लेंथ ऑफ कॉन्ग्रंट साइड या दोन आहेत असं कन्सिडर करू आपण. 13 सेंटीमीटर ओके अँड इट्स बेस इज 10 सेंटीमीटर अँड BC जो आहे तो BC किती आहे 10 सेंटीमीटर. त्यानंतर फाइंड द डिस्टन्स बिटवीन द वर्टेक्स अपोजिट टू द बेस अँड द सेंट्रॉइड. द वर्टेक्स अपोजिट टू बेस अँड द सेंट्रॉइड. ठीक नाही. जो सेंट्रॉइड आहे त्या बघा अन आयसोसेल्स ट्रायंगल लेंथ ऑफ अ कॉन्ग्रंट साइड इज 13 सेंटीमीटर अँड इट्स बेस 10. फाइंड द डिस्टन्स बिटवीन द वर्टेक्स अपोजिट द बेस अँड द सेंट्रॉइड. अपोजिट बेस अँड सेंट्रॉइड. आता सेंट्रॉइड कुठे असतो माहिती आहे का. ज्या ट्रायंगलच्या तीनही मेडियन ठीक नाही मेडियन जिथं जॉईन झालेले असतात त्याला आपण सेंट्रॉइड असं म्हटलं जातं. सेंट्रॉइड बघा सेंट्रॉइड and centroid is denoted by capital G letter. सेंट्रॉइड माहिती कशाने दाखवला जाते तो. सेंट्रॉइड हा G लेटरने दाखवला जाते. सेंट्रॉइड कशाला म्हटलं जाते माहिती आहे का. एका ट्रायंगलच्या तीनही मेडियन ज्या ठिकाणी काय होतात इंटरसेक्ट होतात है की नाही तिन्ही मेडियन त्या पॉइंटला सेंट्रॉइड म्हटलं जातं. सेंट्रॉइड इज डिनोटेड बाय कॅपिटल G लेटर. G लेटरनं सेंट्रॉइड दाखवला जातो. बरं अजून एक आहे बघा सेंट्रॉइड आणि ऑर्थोसेंटर. ऑर्थोसेंटर म्हणजे काय माहितीये का. ज्या अल्टिट्यूड असतात ट्रायंगलच्या तिन्ही अल्टिट्यूड ज्या पॉइंटमध्ये इंटरसेक्ट होतात त्याला ऑर्थोसेंटर म्हटलं जाते. आणि ऑर्थोसेंटर इज डिनोटेड बाय कॅपिटल O लेटर. O लेटरनं ऑर्थोसेंटर असतो. आणि सेंट्रॉइड कशाला म्हटलं ते कळलं का की एकाच ट्रायंगलच्या तीनही मेडियन ज्या पॉइंटमध्ये इंटरसेक्ट होतात त्याला सेंट्रॉइड असं म्हटलं जातं है की नाही. आणि एक लक्षात ठेवा सेंट्रॉइडचा रेशो काय असतो माहितीये का. रेशो ऑफ सेंट्रॉइड बघा आपण 8वी मध्ये बघितलं असेल. रेशो ऑफ सेंट्रॉइड काय असतो रेशो 2:1. व्हर्टेक्स कडला भाग 2 असतो मिड पॉइंट कडला 1 असतो. म्हणजे रेशो ऑफ सेंट्रॉइड त्या सेंट्रॉइडच्या मेडियनचा रेशो जो असतो तो 2:1. 2 पार्ट कुठून असतो व्हर्टेक्स कडून आणि मिड पॉइंट कडून 1 असतो. बी कडून हा 2 पार्ट असतो मिड पॉइंट कडून 1 इकडून 2 आणि इकडं 1 म्हणजे 2:1. ओके. क्वेश्चन नंबर 14 14 नंबरचा क्वेश्चन आहे हा बघा. आणि काय करायचं आपल्याला फाइंड द डिस्टन्स बिटवीन द वर्टेक्स. फाइंड द डिस्टन्स बिटवीन वर्टेक्स अँड बेस या दोघांच्या सेंट्रॉइड आणि वर्टेक्स म्हणजे AG फाइंड करायचा आहे तुम्हाला. AG जो आहे AG हा तुम्हाला अगोदर काय करायचा आहे फाइंड करायचा आहे. आता एक मिनिट लक्ष द्या. हा आपल्याला 13 माहित आहे की नाही. म्हणजे आपल्याला अगोदर AD साइड माहित करावं लागेल आणि AD साइड भेटली की आपल्याला पुन्हा नंतर AD चा रेशो AG is to GD is equal to 2:1 कन्सिडर करावं लागेल. मग आता BD माहिती आहे का. BD एक फाइंड करावं लागेल आणि AD एक फाइंड करावं लागेल. आता एक मिनिट इकडे बघा.
या ठिकाणी हा परपेंडिक्युलर काढलेला असल्याच्या नंतर किंवा याची जर मेडियन म्हटलं आयसोस्केल्स ट्रायंगलची तर ही मेडियन बायसेक्ट होत असते, है की नाही. म्हणजे ही साईड जी आहे ती बायसेक्ट होते, है की नाही. बरं अजून एक तुम्ही बाय ए टेस्टनं बी तुम्ही सांगू शकताय कसं. एक मिनिट इकडे बघा, हा 90 डिग्री होईल दोन्ही. हा अँगल आयसोस्केल्स ट्रायंगल, साइड अपोजिट टू कॉंग्रंट अँगल आर कॉंग्रंट. एकरूप बाजू समोरील कोण एकरूप असतात, है की नाही. किंवा तुम्ही असंही म्हणू शकताय एक अँगल आणि दोन साइड, ही साइड कॉमन साइड, ही तर ऑलरेडी गिवन मध्ये कॉंग्रंट आहे, आणि हा जो अँगल आहे साइड अपोजिट टू कॉंग्रंट अँगल आर कॉंग्रंट. ASS किंवा SSA या टेस्टनं दोन्ही कॉंग्रंट दाखवू शकतात, आणि दोन्ही हे कॉंग्रंट दाखवले की आपल्याला काय होणार, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉंग्रंट ट्रायंगल आर कॉंग्रंट. करस्पॉन्डिंग साइड्स पण या ठिकाणी कॉंग्रंट होऊ शकतात, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला BD जर म्हटलं तर डेफिनेट BD किती येणार सांगा बरं. मग हा आयसोसेल्स, लक्षात ठेवा, इक्विलॅटरल ट्रायंगल असेल किंवा आयसोसेल्स ट्रायंगल असेल, याच्यामध्ये जर परपेंडिक्युलर जर काढला तर तो डेफिनेट काय करतो, अपोजिट साइडला बायसेक्ट करतो. काय करतो, बायसेक्ट. मग हा 10 आहे म्हटल्यावर हा किती होणार 5 आणि हा 5 होणार डेफिनेटली. मग आपण एका ट्रायंगल मध्ये थेरम ऑफ पायथागोरस नुसार आपण AD फाइंड करू शकतो, है की नाही. AD या ठिकाणी काय करता येतं आपल्याला, फाइंड करता येतं. आणि नंतर आपण काय करूया, मग नंतर AD फाइंड केल्याच्या नंतर या ठिकाणी आपण AG इज टू GD यांचा रेशो आपण काय करू शकतो, काढू शकतो, ठीक आहे. मग आता बघा या ठिकाणी आपण अगोदर बघूया इन ट्रायंगल ABC. ट्रायंगल ABC इज अँड आयसोसेल्स ट्रायंगल. कसला ट्रायंगल आहे तो, आयसोसेल्स ट्रायंगल. म्हणजे टू साइड्स आर कॉंग्रंट. AB इज इक्वल टू AC इज इक्वल टू किती आहे 13 सेंटीमीटर. ओके 13 सेंटीमीटर. AD इज अ मेडियन. AD ही काय आहे, मेडियन आहे. का तर सेंट्रॉइड म्हटलंय. AD जी मेडियन असल्याच्या नंतर हा डेफिनेट कुठं असणार, जॉईन द मिड पॉइंट. मिड पॉइंटला जॉईन असणार आहे. मग आता AD इज अ मिड पॉइंट म्हटल्यावर, AD इज अ मेडियन म्हटल्याच्या नंतर D हा मिड पॉइंट झाल्यावर मग BDचं आपण अंतर काढू शकतो, आहे की नाही. मग एखाद्या वेळेस तुम्ही जर मिड पॉइंट म्हटलं असेल किंवा मेडियन जर म्हटलं असेल तर तुम्ही बाय अपोलोनियसनं पण काढू शकतात बघा, हे की नाही. बाय अपोलोनियसनं पण निघू शकताय. बाय अपोलोनियसनं जर काढायचं म्हटलं तर AD ही मेडियन आहे, हे की नाही. म्हणजे AB स्क्वेअर प्लस AC बरोबर आहे. हे परपेंडिक्युलर म्हणता येणार नाही, फक्त मेडियन होऊ शकताय. म्हणजे परपेंडिक्युलर म्हणता येणार नाही, म्हणजे बाय अपोलोनियस वापरावं लागेल. AB इज इक्वल टू AC इज इक्वल टू 13 सेंटीमीटर. त्यानंतर असं बघूया AD इज अ मेडियन. AD is median of triangle ABC. D is a midpoint. D is midpoint of BC. तो BC चा काय होईल, मिड पॉइंट होईल. मग BD is equal to DC is equal to half of BC. 1/2 into BC किती आहे 10. 2 5 जा 10. BD is equal to DC is equal to 5 सेंटीमीटर. भेटलं 5 सेंटीमीटर. हे 5 भेटला आणि हा 5 भेटला. आता बघूया AD इज मेडियन म्हटल्यावर बाय अपोलोनियस. काय होणार मग, बाय अपोलोनियस. बघा इन ट्रायंगल ABC AD is median, therefore by Apollonius theorem. Apollonius theorem नुसार काय होणार मग सांगा, AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू 2AD स्क्वेअर प्लस 2BD स्क्वेअर म्हणा किंवा 2DC स्क्वेअर. बघा मेडियन पासून वर्टेक्स काढायला AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाइस ऑफ मेडियन स्क्वेअर AD स्क्वेअर प्लस 2BD स्क्वेअर किंवा 2DC स्क्वेअर. AB किती आहे 13 स्क्वेअर. 2AD किती आहे फाइंड करायचं आहे 2AD स्क्वेअर प्लस 2BD किती आहे 5.
5चा स्क्वेअर. 13चा स्क्वेअर 169 प्लस 169 इज इक्वल 2AD स्क्वेअर प्लस 2 इंटू 25. ॲडिशन करा दोघांची. 9 9 18शीला 8 हातचा आला 1, 6 6 12 1 13शीला 3 हातचा आला 1, 338. 2AD स्क्वेअर प्लस 50 पॉझिटिव्ह आहे, तिकडे आल्यावर निगेटिव्ह होतील. 2AD स्क्वेअर किती आला मग? ॲज इट इज 8. 13 मधून 5 गेले 8. 288 अपॉन 2 इज इक्वल टू AD स्क्वेअर. हे 2 इंटू आहे, तिकडे आल्यावर काय होणार? अपॉन मध्ये येणार. मग बघा काय होतं आता. 2 ने डिवाइड केलं 144. AD स्क्वेअर 144. टेकिंग अ स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड. स्क्वेअर रूट काढला. AD इज इक्वल टू काय आला? 12 सेंटीमीटर. AD भेटला 12 सेंटीमीटर. ओके, आता AD 12 सेंटीमीटर भेटल्याच्या नंतर जो आपल्याला रेशो आहे, ठीक आहे नाही, सेंट्रॉइड G इज अ सेंट्रॉइड. पॉइंट G इज सेंट्रॉइड. G इज अ सेंट्रॉइड. मग रेशो काय होणार? AG इज टू GD इज इक्वल टू 2 इज टू 1. 2 इज टू 1. मग या ठिकाणी कॉमन मल्टिपल कन्सिडर करू. कॉमन मल्टिपल BX. X कन्सिडर केला. मग काय भेटलं? AG इज इक्वल टू 2X अँड GD इज इक्वल टू 1X. AD इज इक्वल टू AG प्लस GD. AG प्लस GD. AG किती आहे? AG आहे 2X. 2X प्लस 1X इज इक्वल टू 3X. AD इज इक्वल टू काय आहे? 3X आला. परंतु ADचं मेजर आपल्याला माहिती आहे. ADचं मेजर किती आहे? 12 सेंटीमीटर आहे. AD 12. 3 इंटू आहे, इकडे आल्यावर अपॉन मध्ये इज इक्वल टू X. 3 4 जा 12. X इज इक्वल टू काय आलं? X इज इक्वल टू काय भेटलं? 4. आपल्याला काढायचं आहे काय? AG फाइंड करायचं आहे. AG इज इक्वल टू काय होता? 2X. 2 इंटू 4 इज इक्वल टू 8. म्हणजेच AG इज इक्वल टू काय आला? 8. तर हा किती असेल? 4. 4 असेल. आपल्याला काय विचारलं होतं? बघा, फाइंड द डिस्टन्स बिटवीन द व्हर्टेक्स अपोजिट टू द बेस अँड सेंट्रॉइड्स. बरोबर आहे. व्हर्टेक्स अपोजिट टू सेंट्रॉइड, बेस अँड सेंट्रॉइड या दोन्ही मधलं म्हणजे AG काढायला सांगितला होता. वाटलं दोन्ही काढून ठेवा. AG बरोबर 8 आणि GD बरोबर 4. कोणतंही त्यांना पाहिजे असेल. दोन्ही उत्तर भेटले. कळाले का? म्हणजे अगोदर काय वापरलं आपण या ठिकाणी? बाय अपोलोनियस थेरम. ठीक नाही. सुरुवातीला मी तुम्हाला परपेंडिक्युलर दाखवला होता, परंतु परपेंडिक्युलर्स एक्सप्लेन दिलेलंच नाही आपल्याला क्वेश्चन मध्ये, त्यामुळे परपेंडिक्युलर म्हणता येणार नाही. पण मेडियन आपण कन्सिडर केली. ही मेडियन कशामुळे झाली कळालं का? तर हा आयसोसियल्स ट्रायंगल आहे. आणि आयसोसियल्स ट्रायंगल मध्ये काय होतं की जर तुम्ही त्या ठिकाणी परपेंडिक्युलर किंवा जे लाईन्स जर ड्रॉ केली असेल तर ते मिड पॉइंटला जॉईन होते, आहे की नाही. या ठिकाणी हा मिड पॉइंट होतो, म्हणजे ही बायसेक्ट होते, आहे की नाही. म्हणून याचं मेजर जे आहे ते 10 होतं, ते 5 झालं. ठीक आहे. आता याच्यानंतरचा जो क्वेश्चन नंबर 15 आहे तो बघूया आता. बघा, हा जो होता तो क्वेश्चन नंबर 14 होता, आहे की नाही. बाय अपोलोनियस थेरम याच्यात वापरायचा होता. एक लक्षात ठेवा, भरपूर ज्यावेळेस या प्रॉब्लेम सेट मधला क्वेश्चन चालू आहे, की नाही, तर काही जणांना काल मला एक जणांना सांगितलं की सर थोडंसं स्लो होऊ द्या, हा जो आहे आपला सिलेबस खूप पुढे गेलाय, त्यामुळं की हे जे क्वेश्चन आहे थोडे एक्सप्लेन जास्त करत चला. काही अडचण नाही, एकदम डीप मध्ये घेऊ आपण अजून, पण तसं सांगत चलत जा. बाकी तर कोणीच काय म्हटलं नाही, पण एक जणाने सांगितलं की सर थोडं स्लो घ्या. बघा, तुम्ही वारंवार मला सूचना देत राहत जा की सर थोडं फास्ट व्हायलंय किंवा समजायलंय, नाही समजायलंय, म्हणजे मला अजून त्याच्यापेक्षा डीप मध्ये घेता येतं, आहे की नाही. पण जे चालू आहे तुम्ही आपलं बघताय, चालू आहे, घेतलं बघितलं, समजलं न समजलं काही नाही, तुम्ही लगेच पुढे जायला असं करू नका. कळालं नसेल, खूप फास्ट होत असेल तर सांगत चला,
विचारत जा, चर्चा करत जा माझ्यासोबत, म्हणजे कळतं मला बी किंवा तुम्हाला नेमकं काय अडचणी आल्यात का, सांगितलेलं सर्व व्यवस्थित समजायले का. ठीक आहे का. तरी ह्या टॉपिक मधला जो प्रॉब्लेम सेट आहे तो महत्वाचा आहे. जे आपले चालू क्वेश्चन आहेत ते किमान 10 क्वेश्चन पासून पुढचे आहे की नाही. हे होता 14 नंबरचा. बघूया आता नेक्स्ट क्वेश्चन 15 नंबरचा क्वेश्चन बघू आपण आता. बघा 15 नंबरच्या क्वेश्चन मध्ये आपल्याला ट्रॅपेझियम दिलं वाटतं त्यांनी, आणि ट्रॅपेझियम मध्ये आपल्याला एरिया काढायला सांगितलंय. आता बघा नवीन ज्ञान काय आलं याच्यामध्ये किंवा नवीन माहिती जी आहे तुम्हाला याच्यामध्ये की ट्रॅपेझियम दिलंय, मग ट्रॅपेझियमचा एरिया काढायचा. एरिया ऑफ ट्रॅपेझियमचा फॉर्म्युला तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. काय फॉर्म्युला आहे बरं एरिया ऑफ ट्रॅपेझियम? एरिया ऑफ ट्रॅपेझियम इज इक्वल टू 1/2 इंटू सम ऑफ लेंथ ऑफ पॅरलल साइड इंटू हाईट. बरोबर आहे. सम ऑफ लेंथ ऑफ पॅरलल साइड इंटू हाईट हा जो फॉर्म्युला आहे तो. बरोबर आहे ट्रॅपेझियमचा. एक लक्षात ठेवा फॉर्म्युले तुम्हाला परफेक्ट असणं गरजेचंच आहे. तुम्हाला जे म्हणतो ना 9th and 10th क्लासमध्ये आल्यावर 8वीचं बेसिक कशामुळे आवश्यक असतं तर यासाठी का तर 8th स्टँडर्डमध्ये हे सगळे फॉर्म्युले दिलेले असतात आहे की नाही, आणि ते पाठ करण्याचा टाइम तवाच असतो 8th स्टँडर्डमध्येच. आता फॉर्म्युले पाठ असणं गरजेचं आहे किंवा कधी परीक्षेमध्ये कोणता फॉर्म्युला कधी येईल काही सांगता येत नाही की नाही. 8वी 7वी 8वीचे जे फॉर्म्युले आहेत ते बघा. क्वेश्चन नंबर 15 मध्ये तुम्हाला ट्रॅपेझियम दिला आहे ABCD. ABCD इज अ ट्रॅपेझियम. ट्रॅपेझियम दिलाय ABCD is a trapezium. आणि तुम्हाला याचा एरिया फाइंड करायला सांगितलाय. ट्रॅपेझियमचा एरिया काढायला सांगितलाय. आता एरिया काढायला सांगितलाय म्हटल्यावर तुम्हाला एरिया ऑफ ट्रॅपेझियम माहित पाहिजे हे की नाही. काय फॉर्म्युला आहे तो माहित पाहिजे. ट्रॅपेझियमचा जो फॉर्म्युला एरिया ऑफ ट्रॅपेझियम काढण्याचा तो तुम्हाला माहित असला पाहिजे. बघा ट्रॅपेझियम मध्ये नाव दिले आहेत ABCD. ABCD ही साइड इकडे परपेंडिक्युलर आहे, हा इकडे परपेंडिक्युलर आहे. आणि 15 दिल्यात. विच टाइप्स ऑफ ट्रॅपेझियम? ट्रॅपेझियमचे दोन टाइप्स असतात बघा माहित आहे का. कोणते दोन टाइप्स आहेत? एक ट्रॅपेझियम आहे आणि दुसरा आयसोसियल्स ट्रॅपेझियम. हा कोणता टाइप्स आहे बरं? ट्रॅपेझियमचा हा आयसोसियल्स ट्रॅपेझियम आहे. आयसोसियल्स ट्रॅपेझियम कशाला म्हटलं ते आयसोसियल्स ट्रॅपेझियम? ज्या ट्रॅपेझियम मध्ये नॉन पॅरलल साइड्स आर कॉन्ग्रंट. नॉन पॅरलल साइड्स आर कॉन्ग्रंट. या नॉन पॅरलल साइड आहेत या ठिकाणच्या कॉन्ग्रंट आहेत ठीक आहे. म्हणजे ज्या ट्रॅपेझियम मध्ये नॉन पॅरलल साइड आर कॉन्ग्रंट दिस ट्रॅपेझियम इज कॉल्ड आयसोसियल्स ट्रॅपेझियम ठीक आहे. दोन साइड जर कॉन्ग्रंट असतील पण त्या साइड बी कोणत्या? नॉन पॅरलल. ओके. आता याच्यामध्ये फाइंड करायचं एरिया ऑफ ABCD किंवा एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD किंवा एरिया ऑफ ट्रॅपेझियम ABCD. काय फाइंड करायचं आपल्याला याच्यामध्ये? याच्यावरून एरिया काढता येईल डायरेक्ट. बघा फॉर्म्युला काय आहे ट्रॅपेझियमचा? एरिया ऑफ ट्रॅपेझियम इज इक्वल टू 1/2 इंटू सम ऑफ पॅरलल साइड. पॅरलल साइड कोणते आहेत? AB अँड DC. सम ऑफ पॅरलल साइड. एक पॅरलल साइड माहित आहे दुसरी माहित नाही, म्हणजे ती साइड आपल्याला अगोदर काढावं लागेल. आणि इनटू हाईट. आणि इनटू हाईट इथं हाईट पण माहित आहे. आपण हाईट काय करून घेऊ? ड्रॉ करून घेऊ हाईट ठीक आहे ना. आपल्याला हाईट पण माहित नाही, मग आपल्याला त्याच्यावरून अगोदर हाईट पण ड्रॉ करून म्हणजे फाइंड करावं लागेल अगोदर हाईट. आणि नंतर पुन्हा आपल्याला तो जो क्वाड्रिलॅटरलचा एरिया आहे तो एरिया नंतर आपल्याला फाइंड करावा लागेल. बघा पॅरलल साइड्स मधली हाईट काय असते बरं माहिती आहे का? कॉन्स्टंट असते. टू लाईन्स आर पॅरलल देअर बिटवीन हाईट. त्या दोघांच्या मधली जी हाईट असते ती हाईट काय असते? कॉन्स्टंट असते, स्थिर असते ना हे की नाही. हे जे आहेत ते इक्वल असतात. बघा
आता याच्यामध्ये आपल्याला अगोदर डीई हे फाईंड करावं लागेल. डीई बरं, आता डीई कसं फाईंड करणार? एक मिनिट इकडे बघा. पहिल्यांदा आपण काय करू, हा ट्रायंगल बघू. कोणता ट्रायंगल? इकडे बघा, ए डी बी हा ट्रायंगल. याच्यामध्ये बघा हा 90 डिग्री आहे की नाही? 90 डिग्री. मग थेरम ऑफ पायथागोरस नुसार हायपोटेनियस एक माहित आहे, ऍडजसेंट साइड माहित आहे. सेकंड ऍडजसेंट साइड काढू. कोणती? बी डी. मग जर बी डी भेटली तर आपल्याला या ठिकाणी जर ही साइड भेटली आहे की नाही, तर हा बेस अँड हाईट होतो. मग एरिया ऑफ ट्रायंगल काढून घेऊ आपण. आणि एरिया ऑफ ट्रायंगल मध्ये बेस माहित आहे, हाईट काढून घेऊ. मग ही हाईट भेटल्यावर सिमिलरली ती पण इकडची हाईट काढता येईल याच्यामध्ये. आणि याचा पण एरिया तेवढाच येईल का, तर हे 1525 आहे. 1525 म्हणजे ही ॲडजसेंट साईड पण त्याची काय येणार? तेवढीच येणार. म्हणजे याचा अर्थ ही पण हाईट तेवढीच येणार. मग हाईट भेटल्याच्या नंतर ह्या ज्या दोन हाईट काढल्यात आपण आहे की नाही, या दोन्ही इक्वल आल्या. ह्या दोन्ही इक्वल आल्या म्हटल्यावर या ठिकाणी हा अँगल परपेंडिक्युलर, इकडे बी परपेंडिक्युलर आहे, इकडे परपेंडिक्युलर आहे. मग परपेंडिक्युलर असल्यामुळे तो रेक्टँगल होऊ शकतो. रेक्टँगल म्हटल्यावर अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रंट. ह्या दोन इक्वल आल्या म्हणजे या दोन पण इक्वल येणार. मग अगोदर ए बी तर माहिती आहे आपल्याला. टोटल ए बी किती आहे? टोटल ए बी आहे 25 आहे की नाही? मग बघा, आता आपण अगोदर काय करूया, गिवन लिहूया. क्वेश्चन खूप इझी आहे पण एक्सप्लेन जास्त आहे. स्लो मध्ये घेतो मी, काही अडचण नाही, फक्त व्यवस्थित लक्ष द्या. हा जो आहे तो ट्रॅपेझियम आहे. आता ट्रॅपेझियम मध्ये आपल्याला दिलेली इन्फॉर्मेशन अगोदर लिहू सोल्युशन मध्ये. बघा काय इन्फॉर्मेशन दिलंय. इन अ ट्रॅपेझियम, इन अ ट्रॅपेझियम ABCD, segment AB parallel segment DCA, AB parallel to segment DCA, segment BDA perpendicular BD perpendicular to segment AD and segment ACA perpendicular to BC. ओके, एवढं गिवन मध्ये दिलंय. आणि पुन्हा बाकीच्यांचे मेजर दिलेत. बघा, एवढी आपण माहिती या ठिकाणी कन्सिडर केली. मग आता या ठिकाणी आपण जे कन्स्ट्रक्शन केलं, ड्रॉ DE इज अ हाईट किंवा DE ही जी आहे ती ड्रॉ केली आहे, किंवा DE ड्रॉन DE परपेंडिक्युलर टू AB, ठीक आहे ना. DE परपेंडिक्युलर टू AB ड्रॉ केली आपण. ही हाईट होऊ शकते. आता एक मिनिट बघा, इन ट्रायंगल ADB, इन ट्रायंगल ADB, इन ट्रायंगल ADB, angle ADB is equal to 90 degree. theorem of Pythagoras, theorem of Pythagoras. बघा, ADB मध्ये हा 90 डिग्री आहे. हा ट्रायंगल बघायला होता आपण याच्यामध्ये. हे माहिती आहे आपल्याला, AB पण माहिती आहे, AD माहिती आहे. आपण DB काढून घेऊ अगोदर. काय काढून घेऊया? BD किंवा DB. काय होणार बरं? हायपोटेनस कोणता आहे? AB. AB स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर. बघा चला, AB किती आहे? 25. 25 स्क्वेअर इज इक्वल टू AD किती बरं? AD आहे 15, 15. BD फाइंड करायचं आपल्याला. BD आहे की नाही? BD स्क्वेअर ॲज इट इज. 25 चा स्क्वेअर 625 इज इक्वल टू 225 प्लस BD स्क्वेअर. बघा, 625 मायनस 225, 625 मायनस 225 इज इक्वल टू BD स्क्वेअर. किती आला बरं? 25 400 BD स्क्वेअर. टेकिंग अ स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड. काय आलं मग? BD इज इक्वल टू
20 सेंटीमीटर. बी डी भेटला किती? बी डी भेटला 20. ओके, बी डी 20 भेटला. आता हा जो ए डी बी आहे, ए डी बी, याचा आपण एरिया काढून घेऊ अगोदर. हा राईट अँगल ट्रायंगल आहे. एरिया ऑफ ट्रायंगल ए डी बी, एरिया ऑफ ट्रायंगल ए डी बी हा राईट अँगल ट्रायंगल आहे. एरिया ऑफ ट्रायंगल ए डी बी चा फॉर्म्युला काय होईल? राईट अँगल ट्रायंगल, एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 इंटू, हा काय फॉर्म्युला आहे? 1/2 इंटू प्रोडक्ट ऑफ लेंथ ऑफ डायगोनल, नाही सॉरी, एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल 1/2 इंटू प्रोडक्ट ऑफ मेकिंग अ 90 डिग्री अँगल. प्रोडक्ट करा म्हटलंय कोणाचा? मेकिंग अ राईट अँगल, किंवा 1/2 इंटू बेस इंटू हाईट म्हणा. का तर एक 90 डिग्री ज्या वेळेस असं असतं, इकडे बघा, हा असा असता कॉर्नर, याच्यामध्ये हा बेस होऊ शकतो किंवा हा पण बेस होऊ शकतो. कसाही ट्रायंगल फिरवा. मग इथं 90 डिग्री आहे, मग ए डी बेस म्हणा आणि बी डी हाईट म्हणा, किंवा बी डी बेस म्हणा आणि ए डी हाईट म्हणा. 1/2 इंटू बेस इंटू हाईट. ओके, 1/2 इंटू बेस कोणता आहे? 15 इंटू हाईट किती कन्सिडर केली आता? 20. 10 किती आला एरिया? 150 स्क्वेअर युनिट. सेंटीमीटर दिलेलं नाही आपल्याला, का दिलेलं आहे? दिलेलं नाही, म्हणजे इथं सेंटीमीटर नाही, युनिट आला. ठीक आहे. आता एरिया भेटला, एरिया ऑफ ट्रायंगल ए डी बी. मग याचा बेस पण माहिती आहे 25. एरिया ऑफ ट्रायंगल ए डी बी, एरिया ऑफ ट्रायंगल ए डी बी 1/2 इंटू बेस इंटू हाईट. आता ए डी बी याचा बेस ए बी कन्सिडर करून डी ई काय कन्सिडर करू? हाईट कन्सिडर करू. एरिया तर माहिती आहे किती आहे? 150 आहे. 1/2 इंटू बेस कोणता आहे? ए बी इंटू हाईट कोणती आहे? डी ई. ओके, हा बघा, हे 2 इंटू आहे, तिकडे गेल्यावर सॉरी 150 1/2 इंटू 25 इंटू डी ई. हां बघा, हे 2 इकडे आले, 150 इंटू 2 25 इंटू आहे, हे इकडे आले अपॉन मध्ये, इकडे काय राहिलं? डी ई. 25 सक्का 150 6 2 12. डी ई बरोबर किती आला? 12 भेटलं. डी ई बरोबर काय भेटलं? 12 भेटला. आता डी ई भेटला 12. बघा डी ई कुठे आहे? हा जो आहे तो 12 भेटला. सिमिलरली त्याच पद्धतीने आपण सिमिलरली काय प्रूव्ह करू शकतो? सिमिलरली जो ई एफ सी एफ जो आहे तो पण तेवढाच होईल का? एक मिनिट इकडे बघा, इन ट्रायंगल ए सी बी. ओके, ए सी बी मध्ये आपण काय केलं? थेरम ऑफ पायथागोरस वापरला. 25 15 सेम तीच प्रोसेस. हे किती येणार मग? 12च येणार. सिमिलरली सी एफ इज इक्वल टू 12. आणि एक लक्षात ठेवा, वाटलं याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला दुसरा रूल वापरायचा असेल, द टू पॅरलल लाईन्स आहे की नाही, टू पॅरलल लाईन्सच्या मध्ये जेवढे पण ट्रायंगल तयार होतात त्या ट्रायंगलची हाईट काय असते? इक्वल असते. आपण सिमिलॅरिटी मध्ये बघितलेलं आहे की नाही, ट्रायंगल हॅव्हिंग इक्वल बेस अँड इक्वल हाईट. हे दोन जर ट्रायंगल बघितले तुम्ही तर ते ट्रायंगल इक्वल बेस अँड इक्वल हाईटचे एक्झाम्पल होतात. कसे बघा, इकडा हा पहिला ट्रायंगल ए डी बी, याचा बेस कोणता आहे? ए बी. हाईट कोणती आहे? डी. ट्रायंगल ए सी बी, याचा बेस कोणता आहे? सी बी, आणि हाईट कोणती? सी एफ. म्हणजे ही टू लाईन्स आर पॅरलल आहेत. पॅरलल लाईन्स मध्ये जेवढे पण ट्रायंगल तयार होतात त्या सर्व ट्रायंगलची हाईट काय असते? इक्वल असते. मग इथं काय आलं? डी ई अँड सी एफ. मग सी एफ पण किती भेटला? 12 भेटला. ओके, आता बघूया, आता 12 भेटला. आता बघूया इन ट्रायंगल डी ई ए. इन ट्रायंगल डी ई ए, डी ई ए इथून इकडे बघायला आपल्याला आता ए ई काढायचं आहे. ए ई, हा बघा, अँगल डी ई ए, डी ई ए इज इक्वल टू 90 डिग्री. थेरम ऑफ पायथागोरस. काय होणार? हायपोटेनस कोणता आहे? ए डी स्क्वेअर इज इक्वल डी ई स्क्वेअर प्लस ए ई स्क्वेअर. ओके, बघा ए डी किती आहे? ए डी आहे 15 स्क्वेअर, डी ई 12 स्क्वेअर, ए स्क्वेअर ॲज इट इज तो काढायचा आहे आपल्याला. 15चा स्क्वेअर 225
मायनस 12चा स्क्वेअर 144, पॉझिटिव्ह होते इकडे आल्यावर निगेटिव्ह ए स्क्वेअर. करा सबट्रॅक्टिंग 1 8 81 आला 81 इज इक्वल टू ए स्क्वेअर टेकिंग अ स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड. स्क्वेअर रूट काढला बोथ साइडचा. बघा काय येणार मग ए इज इक्वल टू 9 भेटला. ए किती भेटलं 9 भेटलं. सिमिलरली एफ बी किती होईल बरं. एक मिनिट इकडे बघा. इन ट्रायंगल सी एफ बी अँगल सी एफ बी इज इक्वल टू 90 डिग्री. थेरम ऑफ पायथागोरस 15 12 एफ बी. हा ए किती आलता ए 9 आलाय म्हणल्यावर एफ बी पण किती येणार एफ बी इज इक्वल टू हा पण काय होणार 9च येणार. एफ बी पण 9 आला. आता एफ बी 9 हा 9 आणि हा 9 भेटला. आता याच्यामध्ये ई एफ आपल्याला फाईंड करावं लागेल. मग मला सांगा ए बी इज इक्वल टू ए ई प्लस ई एफ प्लस एफ बी. ए बी किती आहे 25 ए ई 9 प्लस ई एफ प्लस 9 9 9 18 25 मायनस 18 इज इक्वल टू ई एफ. करा बरं मायनस किती होतं बघा. 25 मधून 18 मायनस केल्या किती झाले 18 2 20 7 राहिले का. ई एफ इज इक्वल टू 7. 18 7 60 7 15शीला 5 7 2 25 आले बरोबर आहे. ई एफ भेटलं. ई एफ किती भेटलं रे हे ई एफ भेटलं 7. आता एक मिनिट इकडे बघा. क्वाड्रिलॅटरल इन क्वाड्रिलॅटरल ई डी सी एफ इन क्वाड्रिलॅटरल ई डी सी एफ 4 angle is a 90 degree. Each angle right angle. Each angle right angle. Each angle right angle. Therefore, quadrilateral EDCF is rectangle. काय होईल हा रेक्टँगल होईल. मग रेक्टँगल मध्ये काय असतंय अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रंट. EF is equal congruent DC. Opposite side of rectangle are congruent. मग EF माहिती आहे आपल्याला. EF किती आहे 7 आहे. therefore DC is equal to 7. आता भेटलं DC 7. म्हणजे एक लक्षात ठेवा आपल्याला ते DC आणि हाईट या दोन गोष्टी काढण्यासाठी एवढी प्रोसेस करावी लागली. म्हणजे हे DC आणि हाईट एवढं काढलंय. क्वेश्चन इथं संपला नाही बरोबर आहे. आता जे बेसिक आपल्याला गरज होतं ते भेटलंय. आता याच्यानंतर आपण त्याचं काय करू शकतो जो एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल किंवा एरिया ऑफ ट्रॅपेझियम आहे तो आता आपण याच्या पुढे फाइंड करू शकतो. बघा आपल्याला क्वाड्रिलॅटरलचा एरिया काढण्यासाठी म्हणजे या ट्रॅपेझियमचा एरिया काढण्यासाठी आपल्याला सम ऑफ पॅरलल साइड एक पॅरलल साइड माहित होती पण डीसी माहित नव्हती. ती कन्सिडर फाइंड केली आपण 7 आणि हाईट पण माहित नव्हती. हाईट आपण 12 माहित केली आहे की नाही. परपेंडिक्युलर हाईट जी असते ते 12 सेंटीमीटर. ठीक आहे. आता आपल्याला या ठिकाणी काय करायचंय आता एरिया ऑफ ट्रॅपेझियमचा फॉर्म्युला वापरायचा आहे. काय वापरायचं एरिया ऑफ ट्रॅपेझियम. बघा आता थोडंसं इकडला भाग मी काय करतो मोडतो इरेज करतो. इकडचा जो आपण सुरुवातीला लिहिलेला आहे तो आपल्याला अजून एरिया काढायचा राहिला ना तो ट्रॅपेझियमचा. बघा बघा काय करावं लागलं आपल्याला एरिया ऑफ ट्रॅपेझियम. काय फॉर्म्युला आहे एरिया ऑफ ट्रॅपेझियमचा 1/2 सम ऑफ लेंथ ऑफ पॅरलल साइड इंटू एच. इंटू एच म्हणजे काय हाईट. मग 1/2 इंटू सम ऑफ पॅरलल साइड म्हणजे कोणती ए बी प्लस DC इंटू हाईट कोणती आहे ए डीई मला वाटलं तर DE. ओके
1/2 इंटू ए बी किती बरं, ए बी 25 प्लस डी सी किती आहे 7. 1/2 इंटू 25 आणि 7 हे 5 ह्याच्यातले टाकले 30 आणि 2 32 32 आला. 25 आणि 7 32. हां त्यानंतर 16 स्क्वेअर युनिट एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD इज इक्वल टू 16 स्क्वेअर युनिट एवढा एरिया आला. म्हणजे या ठिकाणी हा जो 15 नंबरचा क्वेश्चन होता या स्वरूपामध्ये तो आपल्याला काय करायचा होता, सॉल्व करायचा होता आहे की नाही. म्हणजे या ठिकाणी आपल्याला दिलेला जो होता क्वेश्चन आहे की नाही तो म्हणजे ट्रॅपेझियम दिलेला आहे, ट्रॅपेझियम आहे की नाही. आणि त्या ट्रॅपेझियम वरून आपल्याला क्वेश्चन सॉल्व करायचा होता आणि याचा एरिया काढायचा होता. म्हणजे याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला ट्रॅपेझियमचा फॉर्म्युला माहीत असणं गरजेचं होतं किंवा फॉर्म्युला माहीत असेल तर त्या पद्धतीने आपण फाइंड करतो. म्हणजे आपल्याला डी सी काढायचं हे कळालं आणि हाईट एक काढायची हे कळालं. आणि डी सी आणि हाईट काढण्यासाठी अगोदर या ट्रायंगलचा एरिया काढून घ्यावा लागला. त्या एरियावरून आपण काय केलं, हाईट काढून घेतली. या हाईटवरून आपण काय केलं, पुन्हा या ट्रायंगलमधले ए फाइंड करून घेतलं. सिमिलरली एफ बी भेटलं आणि पुन्हा या तिघांची सम करून आपण हा ई एफ काढला आणि ई एफ वरून डी सी हा रेक्टँगल तयार होतोय याच्यावरून आपण काढलं. म्हणजे बघा यामधल्या स्टेप फक्त काय करा लक्षात ठेवा. तेवढा व्यवस्थित झाल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी काही अडचण पडणार नाही. कळालं काही क्वेश्चन. बघा यामध्ये झालेले आजचे दोन्ही क्वेश्चन डीपमध्ये घेतलेत मी आणि स्लोमध्ये घेतो, काही अडचण नाही. तुम्हाला अजून बी समजत नसेल म्हणत असाल सर तर अजून शॉर्ट करतो मी, काही अडचण नाही. एका क्वेश्चनचा एक व्हिडिओ बनवून मी पाठवायची तयारी तुम्ही म्हटलं आता तेवढे सुद्धा पाठवतो मी, आहे की नाही. पण तुम्हाला समजलं पाहिजे, परफेक्ट कळालं पाहिजे, आहे की नाही. तेवढं तुम्ही मात्र करत राहा. सांगत जा सर की थोडा स्लो घ्या. काल एक जणांना सांगितलं म्हणून मी स्लो माझं म्हणजे जे शिकवण्याची मेथड आहे की नाही ती जरा थोडी फास्ट वाटत होती. आता ते मला काही समजत नाही की फास्ट होईल की स्लो आहे की नाही. तुम्हाला कशा पद्धतीने पाहिजे ते तुम्ही सांगत जा मला. सर थोडं स्लो घ्या, मी स्लो घेतो, अजून याच्यापेक्षा स्लो म्हणायच्यापेक्षा स्लो घेतो, ठीक आहे. पण तुम्हाला कळणं गरजेचं आहे. एका दिवसात आज जसे 2-2 एक्झाम्पल घेतलेत आपण हे की नाही तसं दररोजचे 2च घेतो, काही अडचण नाही. 15-15 मिनिट लागू दे एका व्हिडिओला. एका क्वेश्चनला 15 मिनिट लागत असेल तरी हरकत नाही, पण तुम्हाला क्वेश्चन समजला पाहिजे, ठीक आहे. बाकीचं आता आहेत हे 2 क्वेश्चनची तयारी घेऊ, बाकीचं जे आहे ते आता आपण उद्याला घेऊ. चालतंय, थांबू आपण इथं.